कोणावरही ठपका लागणार नाही, याच्यात सगळे निर्दोष सुटतील. गेलेली काही ती लहान बालकं आणि त्या कुटुंबाला झालेल्या यातनांची परतफेड काय होऊ शकत नाही आणि याला काय अर्थ नसतो. नाही, कसं आहे की मी सध्याच्या परिस्थितीमध्ये बघतोय की हॉस्पिटल्सची सामाजिक जबाबदारीच हॉस्पिटल्स विसरत चालले. फक्त अर्थकरण आणि या क्षेत्राचं झालेलं व्यापारीकरण यामुळे डॉक्टर्स वैद्यकीय क्षेत्राचं जे पुण्याचं काम, तुमची आर्थिक तोटा सहन करून कोणी मला काम करायला सांगत, त्याच्यातली जी सामाजिक जबाबदारी ती ओळखायला तर लोक हळूहळू विसरायला लागले. म्हणूनच ते भिसे प्रकरण झालं. अत्यंत दुर्दैवी आहे. एखाद्यावरती ठीक आहे, पैसे भरेल ना, कुठे पळून जातो का? काय झालं ते माणुसकीला धरून नाही. आणि हे महाराष्ट्रात अनेक हॉस्पिटल्समध्ये चालतं. आमचा संबंध राजकारणात असल्यामुळे जास्त येतो हॉस्पिटल्सशी. ज्या पद्धतीने एकंदर म्हणजे या व्यवसायातला जो दृष्टिकोन झालाय लोक बघण्याचा, एकदम तिटकारा येईल असा दृष्टिकोन, आणि हे काही योग्य नाही असं माझं मत आहे. माझं स्वतःचं मत आहे. ही जुनी पद्धत आहे की आपण सामाजिक सेवाभावी संस्थांना खंडस्वस्त दरात देतो, कारण का समाजाचं हित जपण्याचं काम त्यांनी करावं अशी अपेक्षा असते. आणि हे केलंय, असं नाही की लोकांनी केलं नाही. आता बदललेल्या परिस्थितीत लोकांचा दृष्टिकोन बदललाय. म्हणजे ज्या हॉस्पिटल्सना 1 रुपयानी, अशा अनेक हॉस्पिटल्स महाराष्ट्रात आहेत. हेच हॉस्पिटल नाही आहे, अनेक हॉस्पिटल्सना असे 1 रुपयानी तुम्ही भूखंड दिलेले आहेत. अत्यंत चांगलं काम करतात. मी का असं वागले मागच्या आठवड्यात हे अनाकलनीय, म्हणजे काही समजायला मार्गच नाही. मुख्यमंत्री कार्यालयाने फोन केला म्हणून तुम्ही काम करा हे अपेक्षित नाही. तुम्ही काम करा हे अपेक्षित आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने सांगून तुम्ही घाबरून काम करायला पाहिजे. तेही तुम्ही घाबरणं सोडलंय, याचं आश्चर्य वाटतं. हे तुम्ही जर मुख्यमंत्री कार्यालयाला जर विचारत नसाल तर तुम्ही सर्वसामान्यांना काय विचारणार? सर्वसामान्यांना विचारण्याची पद्धतच संपली. आरोग्य विभाग वगैरे हे काही सरकारी काम आहे असं माझं मत नाही. पण एकंदरीतच वैद्यकीय व्यवसायामधली जी सामाजिक बांधिलकी आहे ती जपली पाहिजेत असं माझं मत आहे. अरे असं त्या समिती गठीत होते, तो अहवाल येतो, तो जातो कुठे, तो अहवाल कसा मॅनेज होतो, कुठले डॉक्टर्स तो मॅनेज करतात. त्यामध्ये एवढी माणसं मेली, एका दिवसात 33 माणसं मेली. त्यांची प्रेत कशी ठेवली होती ती मी स्वतः जाऊन रात्री बघितली. कसला अहवाल? त्यांच्याच मित्र चौकशी करतात, चौकशी करणाराही मॅनेज होतो, सगळं मॅनेज करून सगळा अहवाल बिहवाल गायब होऊन जातो. ICU मध्ये 8 तास प्रेत ठेवलं होतं कळवा हॉस्पिटलमध्ये, आणि मी स्वतः जाऊन ते प्रेत बघितलं. काही फायदा नाही या असं, म्हणजे चौकशी बिवकशी हे थोता नसतं. कोणावरही ठपका लागणार नाही, याच्यात सगळे निर्दोष सुटतील. गेलेली काही ती लहान बालकं आणि त्या कुटुंबाला झालेल्या यातनांची परतफेड काय होऊ शकत नाही आणि याला काय अर्थ नसतो.